हजारो कर्जबाजारी जनतेला संघर्ष समितीने मिळवून दिला न्याय. बँकांना बसवली कर्जदार जामीनदार संघर्ष समितीने जरब. महाराष्ट्रामध्ये कर्जबाजारी शेतकरी आणि शहरी भागातील सर्वसामान्य जनता बँका, पतपेढी आणि वित्तीय संस्था यांच्या दबावाखाली येऊन आत्महत्या करू लागल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या कर्जदार जामीनदार हक्क संघर्ष समितीने कर्जबाजारी सर्वसामान्य जनतेच्या मागे गेल्या 20 वर्षांपासून उभा केलेल्या संघर्षामुळे जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. यापुढे एकाही शेतकरी अथवा सर्वसामान्य व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आमचा संघर्ष सुरू असून तो कदापि ढळणार नाही, अशी ग्वाही कर्जदार जामीनदार हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू पुजारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करू लागला होता. त्यामध्येच धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने ICICI बँकेचे कर्ज घेतल्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती. याची गंभीर दखल घेऊन तत्कालीन गृहमंत्री दिवंगत RR पाटील यांनी सावकारांना फोडून काढण्याचा इशारा दिला होता. समाजातील ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कर्जदार जामीनदार हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2005 पासून केलेली सुरुवात आता 2026 मध्येही मोठ्या ताकदीने समर्थपणे कायद्याच्या चौकटीत पार पाडली जात असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांचं जाळं विणण्यात आलं. समाजातील वित्तीय संस्था, बँका, पतपेढी, सावकार आदी वित्तीय संस्थांकडून सर्वसामान्यांची लूट झाली आणि त्याची तक्रार संघर्ष समितीच्या मुंबईतील चेंबूर येथील कार्यालयामध्ये मिळताच संघर्ष समितीचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल होऊन कर्जबाजारी व्यक्तीला प्रथम आत्महत्येपासून परावृत्त करून त्याचा आत्मविश्वास वाढविला जातो. त्यानंतर पोलिसांनी वित्तीय संस्था आणि कर्जबाजारी यांच्या दरम्यान दुवा साधून याबाबत योग्य तो मार्ग काढून पीडित व्यक्तीला तसा तातडीने न्याय दिला जाईल याची संघर्ष समिती जाणीवपूर्वक काळजी घेत असून सर्वसामान्यांना दिलासा देऊन समाजामध्ये कोणीही व्यक्ती आत्महत्या करू नये आणि वित्तीय संस्थांचा मुजोर कारभार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी संघर्ष समिती नेहमीच तत्पर कार्यरत राहील याची ग्वाही देतानाच जे कोणी शेतकरी, सर्वसामान्य व्यक्ती, बँका, पतपेढी, सावकार आदींना बळी पडत असेल तर त्यांनी तात्काळ कर्जदार जामीनदार हक्क संघर्ष समितीचे मुख्य कार्यालय वाशी नाका, शंकर देऊळ, माहुल रोड, चेंबूर, मुंबई येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 98 33 32 35 01 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असं आवाहनही कर्जदार जामीनदार हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू पुजारी यांनी केलं.